Hello students, welcome to the e-learning platform of Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology Kolhapur from Electronics and Telecommunication Department. I am Disha Ved. We are going to discuss the EMI subject today. The performance characteristics of an instrument are mainly divided into two categories. Okay, performance characteristics ज्या आहेत, ज्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या असायला हव्यात त्या दोन पॉईंटमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. फर्स्ट इज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड सेकंड इज डायनामिक कॅरेक्टरिस्टिक. आता बघा नावातच आहे, स्टॅटिक म्हणजे काय, जिथं स्टेबिलिटी आहे. स्टेबिलिटी म्हणजेच काय, जे फिक्स आहे. मग अशा कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच काय, असं मेजरमेंट जे विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल 2 kg, सपोज आपण 2 kgचं बुक घेतलं, तर ते जे काही बुक आहे ते आज मी जर त्याचं वजन केलं तरी ते 2 kg असणार आहे, उद्या केलं तरी 2 kg असणार आहे, आफ्टर सम डेज केलं तरी 2 kg असणार आहे, अनलेस अँड अंटिल त्याच्यातली पानं जर निखळली नाही तर. ओके, तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, असं कॅरेक्टरिस्टिक ज्या विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार नाहीत. आणि डायनामिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, तर ज्या विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होऊ शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर. आज सकाळी जर टेम्परेचर बघितलं ॲटमॉस्फिअरचं तर ते थोडं वेगळं असेल, दुपारी बघितलं तर ते थोडं वेगळं असेल, नाईटमध्ये बघितलं तर ते थोडं वेगळं असेल. मीन्स जे चेंज होतं ते काय आहे, डायनामिक कॅरेक्टरिस्टिक आहेत. आणि ज्या स्टेबल राहतात त्या कुठल्या आहेत, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू सी स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स इन डिटेल टुडे. The set of criteria defined for the instruments which are used to measure the quantities which are slowly varying with time or mostly constant, that is do not vary with time, is called as static characteristic. जे आपण आता डिस्कस केलं तेच, ज्या do not vary with time is called as static characteristic. The various static characteristics are, various static characteristics कुठल्या कुठल्या आहेत बघा, accuracy, precision, sensitivity, linearity, reproducibility, repeatability, resolution, threshold, drift, stability, tolerance, range or span. MSBT कडून 2 मार्क्सचा क्वेश्चन येतो, एनलिस्ट द वेरियस स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, त्याच्यामध्ये ह्याच्यातले 2 मार्क्सला असेल तर मिनिमम 4 पॉईंट्स तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामुळं हे जे काही पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही 5 ते 6 वेळा जर रिपीट केलं, लिहून काढलं तर एकही पॉईंट असा नसेल की तुम्हाला आठवणार नाही, तुम्हाला व्यवस्थित सगळे पॉईंट्स आठवतील. ओके, विल गो वन बाय वन. ॲक्युरसी, इट इज द डिग्री ऑफ क्लोजनेस with which the reading approaches the true value of a quantity to be measured. The accuracy can be expressed in following ways. A point accuracy, such accuracy is specified at only one particular point of scale. It does not give any information about the accuracy at any other point on the scale. Accuracy as percentage of scale span. When an instrument as uniform scale, its accuracy may be expressed in terms of scale range. Accuracy म्हणजे काय, द डिग्री ऑफ क्लोजनेस विथ विच द रीडिंग अप्रोचेस टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी इज बीइंग मेजर्ड. ॲक्युरेट रीडिंग जे असणार आहे, ओके, त्यालाच काय म्हणणार आपण, ॲक्युरसी. म्हणजे आत्ता जे काय आपण मेजर करतो आहे त्याची ट्रू व्हॅल्यू असेल 2 kgs आणि आता आपण मेजर करताना त्याची व्हॅल्यू आली 2.5 kgs, तर 0.5 kgचा एरर आहे, मीन्स इट इज नॉट ॲक्युरेट सिस्टीम. ट्रू व्हॅल्यू पर्यंतच पोहोचणारी तुमची सिस्टीम पाहिजे, म्हणजेच ती सिस्टीम काय आहे, ॲक्युरेट आहे. तर त्याच्यामध्ये परत 2 पॉईंट आहेत, पॉईंट ॲक्युरसी आणि ॲक्युरसी ॲज पर्सेंटेज. तर पॉईंट ॲक्युरसी आहे ती ठराविक पॉईंटलाच तुम्हाला सिस्टीम ॲक्युरेट आहे की नाही सांगणार आहे, आणि ॲक्युरसी पर्सेंटेज और स्केल स्पॅनमध्ये ठराविक रेंजमध्ये तुम्हाला कळणार आहे की किती ॲक्युरसी आहे. ओके, ॲक्युरसी ॲज पर्सेंटेज ऑफ ट्रू व्हॅल्यू. द बेस्ट वे टू conceive the idea of accuracy is to specify it is in terms of true value of the quantity being measured. Next is precision. Precision, it is the measure of reproducibility, that is given a fixed value of quantity. Precision is the measure of the degree of agreement within a group of measurements.
प्रिसिजन म्हणजे काय, किती प्रिसाईज सिस्टीम आहे, जास्त प्रमाणात त्याच्यात एरर नसायला पाहिजे, तुमचं जे काही रीडिंग आहे ते ॲक्युरेट असायला पाहिजे, अशा टाईपच्या सिस्टीमला प्रिसाईज किंवा प्रिसिजन चांगलं असणारी सिस्टीम म्हणतात. सेन्सिटिव्हिटी. द सेन्सिटिव्हिटी डिनोट्स द स्मॉलेस्ट चेंज इन द मेजर्ड व्हेरिएबल टू विच द इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्ड्स. सेन्सिटिव्हिटीला सपोज आता मी इनपुट काहीतरी चेंज केला, त्या अकॉर्डिंगली आउटपुट चेंज होतो, म्हणजेच तुमची सिस्टीम काय सेन्सिटिव्ह आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द चेंजेस इन द आउटपुट ऑफ एन इन्स्ट्रुमेंट टू चेंज इन द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज टू बी मेजर्ड. मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड ॲज, बघा डेल्टाची व्हॅल्यू इथं आपल्याला समजते. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, चेंज इन आउटपुट डिवायडेड बाय चेंज इन इनपुट, डेल्टा क्यू नॉट डिवायडेड बाय डेल्टा क्यू आय. ओके, आउटपुट अपॉन इनपुट. तर ह्यावरून आपल्याला मॅथमॅटिकली सेन्सिटिव्हिटी किती आहे हे समजतं. दस इफ द कॅलिब्रेशन कर्व इज लिनियर ॲज शोन इन द सेन्सिटिव्हिटी ऑफ द instrument is the slope of the calibration curve. If the curve is not linear as shown, then the sensitivity varies with the input. See, तुम्ही जर बघितलं तर कर्व इनपुट आणि आउटपुटचा हे जे काय कर्व दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एक आहे ते कर्व आहे आणि एक आहे ते स्ट्रेट लाईन आहे. तर इथं काय दाखवलेलं आहे, इफ द कॅलिब्रेशन कर्व इज नॉट लिनियर ॲज शोन देन द सेन्सिटिव्हिटी वॅरीज विथ द इनपुट. म्हणजे तुमची सिस्टीम काय आहे, सेन्सिटिव्ह आहे. इनवर्स सेन्सिटिव्हिटी और डिफ्लेक्शन फॅक्टर डिफाईन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ सेन्सिटिव्हिटी. म्हणजेच काय, 1 upon sensitivity is nothing but deflection factor, that is 1 upon delta Q naught divided by delta QI. तेच पुढे जाऊन काय होणार, डेल्टा QI upon डेल्टा Q naught. Next is linearity. The linearity is defined as the ability to reproduce the input characteristics symmetrically and linearly. The curve shows the actual calibration curve and idealized straight line. Linearity is the ability to reproduce the input characteristics symmetrically and linearly. म्हणजे तुम्ही थोड्या वेळानंतर सपोज तेच रीडिंग घेत असाल, परत अगेन आफ्टर सम टाईम, परत आफ्टर सम टाईम, म्हणजे तेच रीडिंग तुम्ही ठराविक टाईमच्या अंतराने घेत असाल तर तुमची सिस्टीम किती लिनियर आहे, म्हणजे तेच रीडिंग देण्यासाठी तुमची सिस्टीम किती कॅपेबल आहे, त्याला लिनियरिटी म्हणतात. पर्सेंटेज नॉन लिनियरिटीचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, दॅट इज मॅक्झिमम डेविएशन ऑफ आउटपुट फ्रॉम आयडियलाइज स्ट्रेट लाईन टू फुल स्केल रीडिंग. ॲक्च्युअल कर्व बघा आणि आयडियलाइज कर्व बघा, म्हणजे लिनियर सिस्टीम असेल तर ह्या प्रकारचा ग्राफ यायला पाहिजे. ओके, रिप्रोड्युसिबिलिटी. इफ इट इज द डिग्री ऑफ क्लोजनेस विथ विच अ गिवन व्हॅल्यू मे बी रिपीटेडली मेजर्ड, it is specified in terms of scale readings over the given period of time. Repeatability. It is defined as the variation of scale reading and random in nature drift. Drift may be classified into 3 categories. Repeatability म्हणजेच काय, variation of scale reading, okay, and random in nature. Drift म्हणजेच काय, तर आपण जे काय मेजरमेंट घेणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची DC शिफ्ट नसायला पाहिजे. ड्रिफ्ट इज नथिंग बट वॉट, DC शिफ्ट विच इज अनवॉन्टेड. तर त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत, झिरो ड्रिफ्ट, स्पॅन ड्रिफ्ट और सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट आणि थर्ड दॅट इज झोनल ड्रिफ्ट. झिरो ड्रिफ्ट बघा, इफ द होल कॅलिब्रेशन ग्रॅज्युअली शिफ्ट्स ड्यू टू स्लिपेज, परमनंट सेट और ड्यू टू undue warming up of electronic tube circuits, zero drift sets in. झिरो ड्रिफ्ट बघा राईट साईडला दिलेली आहे, अनवॉन्टेड आहे. कॅरेक्टरिस्टिक विथ झिरो ड्रिफ्ट आणि नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक. जे डॉटेड आहे ती नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक आहे, तिथून आपल्याला एक्सपेक्टेड आहे की आउटपुट मिळायला पाहिजे, पण तिथून न मिळता ठराविक शिफ्टने मिळणार आहे, दॅट इज अनवॉन्टेड. ओके, दॅट इज झिरो ड्रिफ्ट. झिरो ड्रिफ्ट का, तर झिरोच्या ॲक्सिसवरतीच काय झाले, शिफ्ट झालं आहे, म्हणून झिरो ड्रिफ्ट. स्पॅन ड्रिफ्टमध्ये बघा, ठराविक स्पॅनमध्ये शिफ्ट झालेली आहे, झिरोला चालू झाली आहे पण ठराविक स्पॅनमध्ये शिफ्ट झाले आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, स्पॅन ड्रिफ्ट. स्पॅन ड्रिफ्ट और सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट, इफ देअर इज अ प्रपोर्शनल चेंज इन द इंडिकेशन ऑल along the upward scale, the drift is called as span drift or sensitivity drift. Next, tolerance. The maximum allowable
error in the measurement is specified in terms of some value which is called as tolerance. Range or span, the minimum and maximum values of quantity for which the instrument is designed to measure is called as range or span. Tolerance म्हणजे काय, किती लिमिटपर्यंत किंवा ठराविक स्पेसिफाईड रेंजपर्यंत तुमची सिस्टीम टॉलरेट करू शकते, त्याच्या पुढे तुमची सिस्टीम त्या गोष्टीला टॉलरेट करू शकत नाही, दॅट इज टॉलरन्स. म्हणजेच 5 किलो जर वेइंग स्केल असेल, त्याची लिमिट 5 किलो असेल, ओके, आणि मी त्याच्यावरती 10 किलोचं वजन ठेवलं तर चालणार आहे का, नाही. तुम्हाला आउटपुट मिळणार आहे का, नाही. पण तेच जर मी 4.5 ते 5 किलोपर्यंत ठेवलं तर तुम्हाला आउटपुट मिळण्याची शक्यता आहे व्यवस्थित. त्याच्या पुढे जर मी वेट वाढवत गेले तर ते डिपेंड्स ऑन सिस्टीम की त्याच्या आउटपुटमध्ये कसे चेंजेस होत जातात. सो टॉलरन्स इज हिअर. नेक्स्ट इज रेंज ऑर स्पॅन. ठराविक रेंजवरती ऑपरेशन किंवा मेजर करण्यासाठी आपण जी काही सिस्टीम बनवतो त्याला काय म्हणतात, रेंज ऑर स्पॅन. त्या ठराविक इन्स्ट्रुमेंटच्या ठराविक रेंज ऑर स्पॅनसाठी. झोनल ड्रिफ्ट, in case the drift occurs only a portion of span of an instrument, it is called as zonal drift. zonal drift कशी असणार आहे बघा, इमॅजिन करा, जिथे डॉटेड लाईन आहे ती तुमची ॲक्च्युअल लाईन असायला पाहिजे, आयडियलाइज जी आहे ती. त्याच्यानंतर 0पासूनच चालू झालं आहे, त्याच्यानंतर ठराविक स्पॅनमध्येच फक्त शिफ्ट झाले आणि परत बॅक टू नॉर्मल. तो स्पॅन संपल्यानंतर परत काय झालं आहे, त्याच पॉईंटला येऊन परत पुढे इन्क्रीज होत चाललं आहे, म्हणजेच काय, झोनल ड्रिफ्ट. रिझोल्यूशन. If the input is slowly increased from the some arbitrary input value, it will again be found that output does not change at all until a certain increment is exceeded. This increment is called as resolution. ठराविक पॉईंट नंतर आल्यानंतर काय होणार आहे, तुमचं चेंज स्टार्ट होणार आहे, ओके, त्यालाच काय म्हणतात, इन्क्रीमेंट किंवा रिझोल्यूशन इन इन्क्रीमेंट. त्याच्यानंतर थ्रेशोल्ड. If the instrument input is increased very gradually from 0, there will be some minimum value below which no output change can be detected. थ्रेशोल्ड म्हणजे काय, असा पॉईंट जिथं काहीही चेंज केलं तरी डिटेक्ट होणार नाही. दिस मिनिमम व्हॅल्यू डिफाईन्स द थ्रेशोल्ड ऑफ द इन्स्ट्रुमेंट स्टॅबिलिटी. इट इज ॲबिलिटी ऑफ अन इन्स्ट्रुमेंट टू रिटेन इट्स परफॉर्मन्स थ्रूआउट इट्स स्पेसिफाईड ऑपरेटिंग लाईफ. म्हणजे किती स्टेबल आहे. आपण रिपीटेडली जर मेजरमेंट घेत असणार आहे तर लगेच ते रिसेट होऊन लगेच आपल्याला डिझायर्ड आउटपुट देतं का, ह्या टाईपच्या गोष्टींना स्टॅबिलिटी आहे असं म्हणतात, ओके. क्वेश्चन. एक्सप्लेन द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स विथ सुटेबल डायग्राम. जिथं ग्राफ आहे तिथं ग्राफ काढा व्यवस्थित. एक्झाममध्ये ग्राफला मार्क्स आहेत, ओके. सो डोंट इग्नोर द डायग्राम्स. थँक्यू.